माजी महापौर आणि विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, काल गाड्यांचा विषय झाला, मात्र आता एक नवीन विषय पुढे आलेला आहे. महापौर निवासस्थान आहे, तुम्ही देखील त्या निवासस्थानामध्ये राहिला होतात. त्या निवासस्थानाच्या बाहेर जवळपास 300-400 मीटर बॅरिगेटिंग जे आहे ते ई विभागामार्फत करण्यात आलेले आहे. काय तुमची यावरती प्रतिक्रिया? कारण की 3 कोटीहून अधिक खर्च करून महापौर निवासस्थान त्या ठिकाणी बनवण्यात आलं. महापौर 1 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी राहण्यासाठी देखील गेलेले आहेत, मात्र बाहेरच्या ज्या रस्ता आहे त्या रस्त्यावरती ई विभागाच्या मार्फत बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे. काय तुमची प्रतिक्रिया? ई विभाग कसं काय बॅरिगेटिंग करू शकतो? म्हणजे कशासाठी केलंय हे पहिला आधी विचारायला लागेल. आणि रस्त्यावर कुठली गाडी लागली पाहिजे किंवा कुठली गाडी पार्किंग झाली पाहिजे नाही झाली पाहिजे, तो रस्ता पार्किंग झोन आहे का पार्किंग नाही आहे का, यासाठी RTO डिपार्टमेंट आहे पोलिसांचं. आणि प्रत्येक वेळेला इतकी कसली आहे ना भीती वाटते. समोर एक शाळा आहे, शाळेच्या पण कधी कधी गाड्या लागतात. इकडे महापौरच्या त्या बाजूला एक हे आहे राणीचा बाग, पण पिकनिक काही घेऊन येतात. तर त्या तिकडच्या बायकाड्याच्या याला नसलं तर इथे मुलांना सुरक्षित सोडून नेलं जातं. असं माझ्या वेळेला तर नेत होते. मला नंतर माहिती नाही ना कुठल्या कोणाला एवढ्या भीत्या वाटायला लागल्या. आणि ते बॅरिकेटिंग BMC नाही करू शकत. BMC महापौर बंगल्याच्या आतमध्ये करू शकते, परंतु रस्त्यावर BMCचं काय, ते RTO बघून घेईल. तुम्ही काम करत असाल, खड्डा घेत असाल, तुम्ही वॉटर ह्याचं काम करत असाल तर तुम्हाला बॅरिकेटिंग लावण्याची हक्क आहे. पण कारण नसताना उगाचच जर लावत असेल तर ते वॉर्ड ऑफिसरला विचारलं पाहिजे की काय मनमानी आहे काय कारभार तुमचे, कोणी काय सांगेल तसं करत जाणार. तिथल्या समोरच्या काही लोकांचे मला आले फोन तिथे असलेल्या की काय चाललं आहे इथे. अर्थात ज्या महापौर बंगला आहे त्याला भक्कम जाळी आहे, भक्कम जाळीला पडदे लावले आहेत हिरवे. म्हणजे आमच्या वेळेला हिरवे होते, अजून काहीतरी लावून घ्या. आणि तुमची गाडी बाहेर जाणं आणि येणं म्हणजे एक तर उजवीकडे जावा किंवा डावीकडे जायचं आहे, ह्याच्या पलीकडे गाड्या लागल्या नाही पाहिजे ते ठरवेल ना RTO. महानगरपालिकेच्या ई वॉर्डला ह्या उचापती कोणी सांगितल्या? हे जाणून मजून काहीतरी म्हणजे स्वतःचं काम सोडून दुसऱ्याची कामं अंगावर घ्यायचं असं चाललंय वाटतं. इतरांनी त्या ठिकाणी पार्किंग करू नये किंवा वाहनांची त्या ठिकाणी महापौर बंगल्याच्या बाहेर गर्दी होऊ नये यासाठी ती बॅरिगेटिंग 300-400 मीटरवर लावण्यात आली अशी माहिती जी आहे ती माहिती महापौरांच्या बंगल्याच्या लागून असलेलं जे महापौरांच्या बंगल्यात आतमध्ये गेल्यानंतर बरीच पार्किंगला पेस आहे. म्हणजे तिथे महापौरांच्या कोण भेटायला येत असतील काय असतील तर ती गोष्ट वेगळी. परंतु बंगल्याच्या बाहेरचा रस्ता हा RTOच्या अंडर येतो. कामाव्यतिरिक्त काम चालू असेल तर तो BMCने केला पाहिजे बॅरिकेटिंग नक्की. पण कामच नाही काही नाही तरी म्हणजे मला वाटतं ह्या ई वॉर्डला ह्या उचापती कोणी सांगितल्या हे शोधलं पाहिजे. पण याच्या अगोदर ज्या अतिरिक्त आयुक्त होत्या अश्विनी भिडे, त्यांचा देखील त्या ठिकाणी बंगला होता. त्याच्या बाहेर देखील अशाच पद्धतीने बॅरिगेटिंग केले होत्या. कदाचित त्यावेळेस तुम्ही आवाज नाही उठवलात म्हणून यावेळेस आता मला मुळात माहितीच नाही आहे. तुमच्या माध्यमातून आता कळतंय त्या अतिरिक्त आयुक्तांच्या वेळेचं बॅरिकेटिंग किंवा इथे खरं म्हणजे ते RTOने केलं पाहिजे, BMCने नाही केलं पाहिजे. माझं म्हणणं समजून घ्या. RTOने ठरवू दे ना, एक पण गाडी लागली नाही पाहिजे, म्हणजे मग बॅरिकेटिंगचा प्रश्नच येत नाही. पण BMC करत असेल तर BMC उगाचच आपली कामं वाढवतंय स्वतः. पण वॉर्ड ऑफिसरशी तुम्ही याविषयी बोलणार आहात का किंवा आक्षेप वगैरे घेणार आहात का? तुम्ही म्हणताय की RTOचं काम महानगरपालिका करते. वॉर्ड ऑफिसरशी एका मिनिटात आधीच बोलले. ते म्हणाले मला माहितीच नाही, माझ्या कुठल्या तरी मेंटेनन्सने केलं आहे. ह्याचा अर्थ कुठे ताळमेळ नाही. आजही सगळेच त्या 4 वर्षाच्या जो नगरसेवक प्रशासक काळातच वावरत आहेत आणि सत्ताधाऱ्यांचा कुठेही दाब नाही.
याच्या अगोदर आपण पाहिलं महापौरांची गाडी, महापौरांचा लाल दिवा आणि त्यानंतर आता महापौरांच्या बंगल्याचा देखील प्रश्न मोठा उपस्थित झाला होता आणि त्यानंतर आता महापौर बंगल्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये बॅरिगेटिंग. आल्या दिवसापासून वादग्रस्ताच्याच गोष्टी चालल्या आहेत. त्यांच्या लक्षात आणून द्यायचं की हे 2.5 वर्षाचंच पद आहे. म्हणून मी नेहमी म्हणते की रस्त्यावर नको, जमिनीवर पाय आणा, जमिनीवर या. धन्यवाद ताई, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतो की महापौर निवासस्थानाच्या बाहेर जे बॅरिगेटिंग लावलेले आहेत ते महानगरपालिकेने का लावल्या, कारण ते काम जे आहे ते काम वाहतूक विभागाचं आहे. महानगरपालिकेनं स्वतः का केला, असा प्रश्न जो आहे तो किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केलेला आहे. कॅमेरामन हरी नेगीसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.